सर्वांना नमस्कार. आज आपण वंदे मातरम ह्या गीतास 150 वर्ष पूर्ण झाल्याबाबत त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि येणाऱ्या परीक्षेकरता हा टॉपिक कसा महत्वाचा आहे, किती महत्वाचा आहे, ह्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न होऊ शकतात, सरळ सेवा भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अ, विविध वर्ग 2चे असतील, वर्ग 1ची परीक्षा असेल, त्यामध्ये ह्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर कृपया सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण या विषयाला सुरुवात करू. वंदे मातरम या गीतास नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारत सरकारने एक कार्यक्रम जाहीर केला आहे. 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 हा पूर्ण वर्ष हा कार्यक्रम चालणार आहे. तर आता वंदे मातरम ह्या गीताबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊ. पहिल्यांदा पाहू की ही रचना कोणी केली. वंदे मातरम ह्या गीताची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली होती. त्यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी हे गीत लिहिले होतं आणि या गीतामध्ये एकूण 6 कडवी आहेत. 6 कडवी. या गीतामध्ये 6 कडवी जरी असली तरी जे काही राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मिळाली आहे, किंवा राष्ट्रीय गीताचा दर्जा ज्या कडव्यांना दिला आहे, ती किती कडवी आहेत हे आपण कमेंट करून सांगा. त्यानंतर पाहू आपण वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा कोठे गायले, कोणी गायले. हं तर ह्या गीताचं प्रथम गायन 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात केलं होतं. 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम सार्वजनिकरित्या हे गीत गायलं होतं. 1896च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते आणि हे अधिवेशन कलकत्ता येथे भरले होतं. त्यामुळे ह्या अधिवेशनालाही ऐतिहासिक महत्व आहे. ह्या अधिवेशनावरही वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळं हे अधिवेशन काळजीपूर्वक अभ्यासा सर्वांनी. आता हे गीत लिहिलं आपण पाहिलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी प्रथम गायलं कोणी हे पाहिलं. आता ह्या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा कधी मिळाला? हं? हे पाहू. तर 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधान सभेने वंदे मातरम या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत मान्यता दिली. 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधान सभेने मान्यता दिली. संसदेने नव्हे, भारताच्या संविधान सभेने. येथे आपल्याला असा फसवा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय गीतास 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय गीता सॉरी 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरम या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून कोणी अधिकृत मान्यता दिली? तर कोणी अधिकृत मान्यता दिली? भारताच्या संविधान सभेने. आता ह्या गीतास 150 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे भारत सरकारने वंदे मातरम @ 150 हा उत्सव घोषित केला आहे. आणि हा उत्सव पहा 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान वर्षभर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. आणि ह्या उत्सवाचं उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं आणि हे उद्घाटन नवी दिल्लीमध्ये झालं होतं. या उद्घाटनादरम्यान स्मृती नाणे, स्मरणचिन्ह, टपाल तिकीट जारी करण्यात आलं आणि वर्षभर ह्या उत्सवादरम्यान देशभर सामूहिक गायन, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत आणि आयोजित होत आहेत. आता ह्या गीतास इंग्रज सरकारने काही बंदी घातली होती का हे पाहू. इंग्रज सरकारने वंदे मातरम या गीतावर बंदी घातली होती आणि त्यानंतरही या गीताने स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. ब्रिटिश काळातील बंदी. 1905च्या बंगाल विभाजनानंतर 1905 ला बंगालची फाळणी झाली होती आणि त्या फाळणीनंतर वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्याची घोषणा नारा बनले आहे असं ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्याच्या विरोधातील आंदोलनाचे प्रतीक झाल्यामुळं
1905 मध्ये ब्रिटिश सरकारने सार्वजनिक ठिकाणी वंदे मातरम गायनावर बंदी घातली. कधी घातली होती? 1905 मध्ये. आणि का म्हणून घातली होती? तर त्यांना असं वाटलं की हे त्यांच्या विरोधातील आंदोलनाचे प्रतीक बनतंय. म्हणून त्यांनी वंदे मातरम ह्या गायनावर सार्वजनिक ठिकाणी गायनास बंदी घातली होती. त्यानंतर एक घटना अजून झाली होती. मादाम कामा यांनी 1907 मध्ये बर्लिन येथे भारताचा एक ध्वज बनवून फडकवला होता आणि त्या ध्वजावर वंदे मातरम हे लिहिले होते. वंदे मातरम. 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधान सभेत राष्ट्रीय गीत म्हणून मान्य करण्यात आले. आता आपण ह्यावर सरळ सेवा भरतीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचा थोडक्यात आढावा घेऊ. थोडक्यात प्रश्न असा बनू शकतो, वंदे मातरम ह्या गीतास किती वर्ष पूर्ण झाली? पर्यायी जे काय असतील त्यामधील बरोबर उत्तर असेल 150 वर्ष किंवा 150 वर्ष पूर्ण. त्यानंतर प्रश्न असा बनू शकतो, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? त्यामध्ये 4 पर्याय देतील. त्यापैकी बरोबर उत्तर असेल बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. हम्म. आता त्यांनी हे गीत कोणत्या कादंबरीमध्ये लिहिले किंवा कोणत्या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत प्रकाशित करण्यात आले? तर त्याचं बरोबर उत्तर येईल आनंदमठ. आनंदमठ या कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलं होतं. आता अजून असा एक प्रश्न तयार होऊ शकतो, आनंदमठ ही कादंबरी कधी प्रकाशित झाली? तर त्याचं उत्तर असेल 1882 मध्ये. पण हे गीत 1875 ला लिहिले. कादंबरी 1882 ला जरी प्रसिद्ध झाली तरी इथं लक्षात ठेवण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे, जरी कादंबरी प्रकाशित झाली 1882 ला, तरी हे गीत लिहिलं गेलं किती? 7 नोव्हेंबर 1875. काही ठिकाणी ह्याचं असं दिलंय की 1870 ला लिहिली, पण ते खात्रीशीर नाही. खात्रीशीर हे आहे की 1875 लाच त्यांनी लिहिली. पुढचा प्रश्न असा तयार होऊ शकतो, या कादंबरीची व वंदे मातरम या गीताची म्हणजे आनंदमठ कादंबरीची व वंदे मातरम या गीताची मूळ भाषा कोणती आहे? तर मूळ भाषा आहे बंगाली. बंगाली भाषेमध्ये ही आनंदमठ कादंबरी आहे आणि वंदे मातरमची मूळ भाषा पण बंगालीच आहे. त्यानंतर प्रश्न असा तयार होऊ शकतो, वंदे मातरम हे गीत प्रथम कधी गायले गेले? त्यामध्ये फसवण्यासाठी आपल्याला पर्याय देतील. 1896 देतील आणि 1905 पण देतील. परंतु 1896 ला प्रथम गायलं आणि 1905 ला त्याच्यावर बंदी घातली. 1896 ला हे गीत गायलं. त्यानंतर असा एक प्रश्न तयार होऊ शकतो आपला, वंदे मातरम हे गीत प्रथम कोणत्या अधिवेशनात गायले गेले? तर 1896च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले. कोणत्या? 1896च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत गायले गेले. आता 1896चं अधिवेशन हे खूप महत्वाचं आहे. त्याचाही आपण काळजीपूर्वक अभ्यास करा. 1896च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन हे कलकत्ता या ठिकाणी झालं होतं आणि कलकत्ताच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता इथं कन्फ्युजन करू नका. सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष होते आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम गीत लिहिलं आणि ते गायलं होतं कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी. आता अजून एक ह्या बाबत प्रश्न असा तयार होऊ शकतो, वंदे मातरम या गीतास अधिकृत मान्यता कोणी दिली? राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत मान्यता कोणी दिली? वंदे मातरम या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत मान्यता कोणी दिली? तर ही मान्यता दिली होती भारताच्या संविधान सभेने. अजून एक प्रश्न असा तयार होऊ शकतो, भारताच्या संविधान सभेने वंदे मातरम या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता कधी दिली? तर कधी दिली? 24 जानेवारी 1950
50. हं, हे महत्वाचं आहे. आता ह्याच मध्ये ज्या वर्ग 2च्या किंवा वर्ग 1च्या परीक्षा होतात, ह्यामध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? तिथं तुम्हाला 4 विधानं दिली जातील. 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या विधानसभेने वंदे मातरम या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली. 7 नोव्हेंबर 1875 मध्ये वंदे मातरम हे गीत लिहिले गेले. 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण झाली आणि खाली सांगितलं जाईल की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आणि त्याच्या खाली पर्याय पर्याय दिले जातील. फक्त 1 व 2 बरोबर, फक्त 2 व 3 बरोबर, फक्त 1 व 3 बरोबर, वरीलपैकी सर्व. अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला जर ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, ह्याचा जर एक संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये तसं कमेंट करून सांगा. आणि आपण हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला, हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.